कसं वाटलं तुमचे पती सुद्धा तुमच्या सोबत प्रचाराला होते, कसा प्रतिसाद मिळालेला आहे जनतेकडनं तुम्हाला? मी एकटी असती तरी त्यांना राहावंच लागलं असतं प्रचाराला. पण हा योगायोग गजानन माऊलींनीच घडवून आणलेला आहे मला असं वाटतं. काय होतं ना की मनुष्य कितीही टॅलेंटेड असेल, आरक्षणाचा विषय जरी मनुष्याचा म्हणजे ओपन पुरुष आला तरी जास्त टॅलेंटेड मनुष्याला वर जाऊ न देणे हे पार्टीचं असतं. त्याच्यामुळे मग ते महिलेचा विचार करतात. दरवेळी हेच समीकरण आखलं गेलं. दरवेळेस पुरुष आरक्षण आलं तरी माझाच विचार केला गेला. माझं मनातून अशी इच्छा होती की सुनील खूप टॅलेंटेड आहे, त्याचा पक्षाने कुठेतरी विचार करायला हवा होता. पण हा योगायोग असा घडून आला की माझाही विचार झाला, त्यांचाही विचार झाला, शंकर भाऊंचाही विचार झाला आणि आम्ही दोघं साथीने लढालो. हो, प्लॅन तर भरपूर आहे. म्हणजे शून्यातूनच विश्वनिर्माण करायचं इथे प्रभाग 34मध्ये. कारण मला अगोदर मी इथे राहत होती, मानेवाडा चौकातच आपण राहतो समजत. मला असं वाटायचं की आतमध्ये पण सगळा प्रभाग इतकाच नीट आणि क्लीन असेल. पण जेव्हा प्रचार रॅली दरम्यान आम्ही गेलो तर चक्क काही एरियांमध्ये लिहिलेलं होतं की भीक मागायला या पण मतं मागायला येऊ नका. इतकी वाईट कंडिशन प्रभाग 34ची झालेली आहे. तर प्लॅन तर भरपूर तयार आहे. जेव्हाही आम्ही दोघं निवडून येऊ तर प्रभाग 34ला आम्ही सिव्हिल लाईन बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. उद्याच्या मतदानाबाबत मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना तेवढंच आव्हान आहे की काय चालू आहे प्रभाग 34मध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की मोठमोठ्या नेत्यांच्या सभा इथे लावल्या जात आहेत. जर प्रभागात विकासाची कामं झाली असती तर लोकांना हे करायची गरजच पडली नसती. घर बसल्या त्यांना मतं मिळाली असते. पण विकासाची कामं 8 वर्षात झाली नाही. त्याच्यामुळे सर्व खटाटेप चाललेला आहे. पण मी तुम्हाला आम्ही दोघं इतकी शाश्वती देतो आणि शंकरदादाच्या वतीने पण ही शाश्वती देते की येत्या निवडणुकीत तुम्ही आमच्या मशाल चिन्हाची बटन दाबून आम्हाला बहुमताने जर विजयी केलं तर ह्या प्रभागाचा आम्ही एक नवीन विकास तुम्हाला करून दाखवू आणि असा विकास करू की पुढच्या 5 वर्षांनी आम्हाला मतं मागायला म्हणजे तिकीट मागायची गरज पडणार नाही. लोकच जातील आणि आमच्यासाठी तिकीटं घेऊन येतील. मी संदेश हाच देणार आहे जनतेला की जनतेने आपल्या सद्सद्बुद्धीचा वापर करावा आणि कुठल्याही पक्ष किंवा चिन्हाचा विचार न करता आता जो व्यक्ती ही निवडणूक असते आणि आपला व्यक्ती कोण आहे, आपल्या जवळचा कोण आहे हे बघूनच आपण आता मतदान करायला पाहिजे. कामाचा व्यक्ती कोण आहे बघूनच आपण मतदान करायला पाहिजे. आणि माझं चिन्ह हे मशाल आहे. आम्ही तिन्ही लोक ह्या मशाल या चिन्हावर उभे आहेत. आपण कृपया मशाल 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 या चिन्हाची बटन दाबून आम्हाला विजय करावा हीच मी तुमच्या मतीने जनतेला विनंती करतो. जनतेकडून भरपूर तक्रारी मिळालेल्या आहे. मला भरपूर ठिकाणी पाणी या सगळ्यात मोठी समस्या आहे की या ठिकाणी पाणी लोकांच्या घरामध्ये जाते. म्हणजे चांगल्या एरियामध्ये पाणी जाते आणि शिवर लाईन उलटीसिधी टाकून ठेवली आहे. ज्या ठिकाणून ज्या उतार काढायला पाहिजे ते झाले नाही. सिमेंट रोडची जी प्रॉपर सिस्टम व्हायला पाहिजे होती सिस्टमॅटिक ते झालं नाही आहे. प्रचंड ठिकाणी अतिशय घाणेरड्या पद्धतीचे काम करून ठेवलेलं आहे. हे दुरुस्त करण्याचं काम मी येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर हाती घेणार आहे. मूलभूत सुविधापासून वंचित म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या खालच्या पट्ट्यामध्ये रोड रस्ते शिवर लाईन व्हायची आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जम्बूद्वीप नाला हा आहे. याच्यावर लोकांचे आजूबाजूला जे घरं बनले आहे लोकांनी तो सगळ्यात मोठी समस्या सांगली की आमचे घरं पडू शकतात. नाला हळूहळू कोरपत चाललेला आहे. दुसरी सगळ्यात मोठी समस्या ज्वलंत समस्या म्हणजे इथे रिझर्वेशन फार मोठ्या प्रमाणात आहे. ते रिझर्वेशन गार्डनचं असेल डम्पिंगचं असेल त्या कमीत कमी 8 ते 10 हजार लोकांच्या घरांवर टांगती तलवार आहे आणि ह्या टांगती तलवार काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्रित निवडणूक लढवण्याचा हा असा कुठलाच निर्णय नव्हता. अर्पणास निवडणूक लढवणार होती परंतु ऐन वेळेवर संजू ठाकरे नावाचे गृहस्थ माझ्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचेच. त्यांनी बी फॉर्म भरल्यानंतर सुद्धा कुठून तरी त्यांना फोन आला की तुम्हाला गडकरींनी बोलावलं. परंतु त्यांना मिसगाईड करण्यात आलं. ते ज्यावेळेला गडकरींच्या वाड्यावर गेले त्यावेळेला गडकरी त्यांना भेटले नाही. परंतु लगेच पार्टीने मला दुसरा फॉर्म दिला आणि माझं ऑलरेडी सगळं तयार असल्यामुळे मी तो बी फॉर्म भरला. आणि मग माझी बायकोने म्हटलं की काही हरकत नाही, आपण ताकदीनं दोघंजणं लढू आणि 100% आपण जिंकू. त्याच्यामुळे मी ताकदीनं समोर आलो आणि आज आम्ही जिंकण्याच्या जवळपास पोचलो. म्हणजे जिंकणारच यात काही शंका नाही.